सहर्ष स्वागत. आणि त्याचबरोबर राजाराम वॉरियर्स संघाचे संघ मालक तळवडे गावचे उद्योजक सन्माननीय राजाराम गावडे साहेब यांच्याकडून 5,000 रुपयाची देणगी या मंडळासाठी येते. या सर्व देणगीदात्यांचा आम्ही मनपूर्वक आभार मानतो. या स्पर्धेत मित्रमंडळ तळवडे व तळवडे ग्रामस्थ आयोजित या स्पर्धेचं आयोजन 5 दिवस चालणारी ही क्रिकेट स्पर्धा tenniscricket.in च्या माध्यमातून या स्पर्धेचं लाईव्ह प्रक्षेपण यूट्यूबवरती तब्बल 195 देशात या स्पर्धेचं लाईव्ह प्रक्षेपण. आणि सर्व खेळाडूंना विनंती असेल की शूज कंपल्सरी असतील याची नोंद घ्या. कर्णधार शूज कंपल्सरी आहेत या स्पर्धेत कारण आपण यूट्यूबच्या माध्यमातून या स्पर्धेचं लाईव्ह प्रक्षेपण करतोय. आणि दोन्ही संघ कर्णधार आपल्यासाठी एक सूचना असेल. मैदानात लाईन आखलेली आहे. बाउंड्री लाईनच्या अगदी जवळ नवीन फलंदाज बाद झालेला त्या लाईनच्या बाहेर येण्या अगोदर नवीन फलंदाज आतमध्ये जाणं अनिवार्य असेल, नाहीतर 5 धावांची पेनल्टी आहे. या सूचनेची दखल घ्या सर्व संघ कर्णधारांनी. आणि कंपल्सरी शूज आहेत प्रत्येक खेळाडूला. 2 षटक संपल्यानंतर ड्रिंक्स ब्रेक असेल याची देखील नोंद घ्या. सहा षटकाचा सामना असेल. पहिला षटक मॅन्डेटरी पॉवर प्लेचा आणि त्यानंतर 2 ते 5 मध्ये आपण बॅटिंगच्या पॉवर प्लेचा षटक घेऊ शकता. काही नियमावली या स्पर्धेची. बाउंड्री लाईनच्या अगदी जवळ एक रेषा आखण्यात आली. नवीन फलंदाज बाद झालेल्या फलंदाज बाहेर येण्या अगोदर त्याने आत जाणं अनिवार्य असेल, नाहीतर 5 धावांची पेनल्टी असेल. 6 षटकाचा हा सामना. या स्पर्धेला आर्थिक स्वरूपात ज्यांनी आशीर्वादपर दिले ते सर्व देणगीदात्यांचं देखील मनपूर्वक आभार. आणि हे मैदान ज्यांनी उपलब्ध करून दिले ते सर्व जमीन मालक यांचं देखील आम्ही मनपूर्वक आभार मानतोय, कारण त्यांच्याचमुळे हे मैदान आम्हाला उपलब्ध झाले. या स्पर्धेसाठी स्पर्धेदरम्यान आगमन होते सन्माननीय श्यामा गावडे यांचं. विनंती असेल त्यांना आपण आमच्या मुख्य व्यासपीठावरती या. विनंती करते सुभाष गावडे यांना की आपल्या शुभ हस्ते त्यांचं गुलाब पुष्प देऊन स्वागत करायचं आहे. या स्पर्धेत तळवडे नगरीमध्ये या क्रिकेट स्पर्धेचं आयोजन, क्रिकेटचा सोहळा तळवडे नगरी आजच्या दिवसापासून क्रिकेटमय होताना पाहायला मिळते. ज्या स्पर्धेची आतुरता या तळवडे वासियांना होती ती आतुरता आज पूर्ण होताना पाहायला मिळते. ती आतुरता आज लयास पोहोचताना पाहायला मिळते. पहिलाच सामना मैदानात तुळस क्रिकेट संघ विपक्ष सत्पुरुष तळवडे या 2 बलाढ्य मातबर क्रिकेट संघादरम्यान 6 षटकाचा हा सामना. आणि दोन्ही संघातील अतिरिक्त खेळाडूंना विनंती असेल आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये असणं कंपल्सरी असेल. दोन्ही संघातील अतिरिक्त खेळाडूंना विनंती असेल आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये या, कारण आपण यूट्यूबच्या माध्यमातून या स्पर्धेचं लाईव्ह प्रक्षेपण करतोय. लाईव्ह कव्हरेज यूट्यूबवरती या स्पर्धेचं आणि त्याचमुळे प्रत्येक खेळाडूचं नाव हे आमच्या गुणफलकावरती लिहिलं जाणं आवश्यक असेल. तेवढे संघ आपला अतिरिक्त खेळाडू पाठवा कॉमेंट्री बॉक्समध्ये. आणि या स्पर्धेचं खास आकर्षण लकी ड्रॉ. आपण 100 रुपये देऊन कुपन काढू शकता या लकी ड्रॉचं. आणि या स्पर्धेचं खास आकर्षण हे लकी ड्रॉ आहे, ज्यामध्ये प्रथम पारितोषिक आपण बैल पाहतोय. स्वागतम सुस्वागतम शुभ स्वागतम. ज्या स्पर्धेची आतुरता त्या स्पर्धेचा आजचा शुभारंभाचा दिवस. पहिला सामना तुळस क्रिकेट संघाने टॉस हरल्यानंतर फलंदाजी मिळाली आणि सलामीची जोडी मैदानात देखील दाखल होते. लेफ्ट हँडर बॅटर संकेत तुळसकर, नॉन स्ट्रायकिंग एंडला आदित्य बैरे. कालच्या दिवसामध्ये तुळस क्रिकेट संघाने रायझिंग कला क्रीडा मंडळ वेतोरेच्या स्पर्धेदरम्यान अजिंक्यपद पटकावलं आणि तो संघ आज पुन्हा दाखल झालाय या तळवडे नगरीमध्ये या मोठ्या स्पर्धेत आणि पहिलाच सामना खेळतोय. कालच्या दिवसातील वेतोरा स्पर्धेतील बेस्ट बॅटर मैदानात स्ट्रायकिंग एंडला संकेत तुळसकर आणि त्याच्या बरोबरीला नॉन स्ट्रायकिंग एंडवरती आदित्य बैरे. पंचायत लेवलच्या स्पर्धेंची सध्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये लगबग पाहायला मिळते आणि त्याचमुळे प्रत्येक गावामधून नवोदित खेळाडू उभरताना पाहायला मिळतात. या स्पर्धेसाठी पंचांची त्रिमूर्ती सन्मानश्री किशोर भगत सर, सन्मानश्री सागर साळगावकर सर आणि त्याचबरोबर सन्मानश्री नाना नाईक सर
या स्पर्धेदरम्यान जोडले जातात त्यांचं देखील सहर्ष स्वागत. पहिला चेंडू हलक्या हाताने स्टिअर केला, दिशा दिली, शॉट कव्हरला चेंडूचा प्रवास, एक धाव मिळेल. पहिल्या चेंडूवरती संकेत तुळसकरला आणि सुरुवात झाली धावसंख्येला धावपलकावरती. 6 षटकाचा सामना, मेंडेटरी पॉवर प्लेचं पहिल्या षटक आणि त्याचमुळे सत्पुरुष तळवडे क्रिकेट संघाकडून संघाचा प्रमुख गोलंदाज या नात्याने बाळकृष्ण गोलंदाजी मार्कवरती पाहायला मिळतोय. 2 क्षेत्ररक्षक 30 सर्कलच्या बाहेर. या पॉवर प्लेच्या षटकादरम्यान निर्बंध काही आणि त्याचमुळे 2 क्षेत्ररक्षक जर पाहिले तर राईट हँडर बॅटरसाठी ऑन साईडला डीप काऊ कॉर्नर, ऑफ साईडला समोरच्या दिशेने लॉंग ऑफ डीपमध्ये पाहायला मिळतोय. शॉट स्क्वेअर लेग, शॉट मिड विकेट, शॉट वाईडिश मिड ऑन, त्याचबरोबर मिड ऑफ 30 सर्कलच्या बाहेर शॉट पॉइंट आणि शॉट एक्स्ट्रा कव्हर पाहायला मिळतोय. लोअर फुल टॉस चेंडू, दिशा दिली, ऑन साईडला फटका वळवला, शॉट मिड विकेटला चेंडू जर पाहिला तर थोडासा टर्न होत असताना मिड विकेटला चेंडू निघालाय. दुसरी धाव पुढे झाली, तिसऱ्या धावेचा देखील प्रयत्न आणि जोपर्यंत फेक केली जाईल तोपर्यंत 3 धावा या चेंडूवरती यशस्वीरित्या पूर्ण होताना पाहायला मिळतात. कॉलिंग खूप सुंदर निघाल्या फटक्या मारल्यानंतर आणि त्याचमुळे या 3 धावा निघत असताना सागिक धावसंख्या देखील 4 धावा या धावपलकावर. आमच्यासोबत स्कोर काउंटिंगसाठी सन्मान्य मंदार तुळसकर हे आहेत, त्याचं देखील हार्दिक स्वागत. 4 धावा या धावपलकावर. यावेळी चांगला चेंडू हलक्या हाताने दिशा दिली, चेंडूला शॉट कव्हरला खराब क्षेत्ररक्षण, फंबलिंग पाहायला मिळालं. एक धाव तर नक्कीच मिळाली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न देखील चालला होता फलंदाज संकेत तुळसकर याचा, परंतु नकार. योग्य क्षणी आदित्य भैरे याच्याकडून एकेरी धावेने सागिक धावसंख्या परावर्तित झाली या धावपलकावरती. 5 धावा. पहिलं षटक अनिवार्य पॉवर प्लेचा 2 क्षेत्ररक्षक 30 या सर्कलच्या बाहेर. आक्रमण करण्याऐवजी थोडासा संयम मैदानात दाखवला जातो या पहिल्या षटकादरम्यान, कारण समोरून भेदक मारा, अगदी अचूकतेवरती गोलंदाजी, अचूक टप्पा साधत असणारा गोलंदाज बाळकृष्ण याच्याकडून. यावेळी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, लाईन मिस केली. यष्ट्यांचा वेध घेणारा चेंडू, क्लीन बॉल होतोय. आदित्य भैरे हा बॅटर माघारी परतेल 3 या धावसंख्येवरती. पहिला धक्का बसतोय तुळस क्रिकेट संघाला. सांघिक धावसंख्या 5 धावा या धावपलकावर. बाळकृष्ण याच्याकडून. आदित्य भैरे माघारे परतोय 3 या धावसंख्येवरती. पहिला धक्का बसलाय तुळस क्रिकेट संघाला. आक्रमण करण्याचा प्रयत्न, जो संयम दाखवला होता सुरुवातीला तो संयम उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न. पॉवर प्लेचं षटक, कुठेतरी आक्रमण करावं एका बाजूने, या प्रयत्नात आदित्य भैरे माघारे परतलाय. क्लीन बोल्ड होत असताना आणि त्यानंतर मैदानात वन आउट बॅटर तिसऱ्या क्रमांकासाठी गंगाराम परब हा मैदानात पाहायला मिळतोय संकेत तुळसकर याची साथ देण्यासाठी. 6 षटकाचा हा सामना आजच्या दिवसातील सामना क्रमांक पहिला मैदानात रंगतोय. 2 मातबर क्रिकेट संघ एकमेकांसमोर टॉस विन झाल्यानंतर गोलंदाजी करण्याचा निर्णय सत्पुरुष तळवडे क्रिकेट संघाचा आणि हाच निर्णय सफल करत असताना पहिल्या षटकादरम्यान देखील विकेट मिळवली. प्राइस विकेट आदित्य भैरेला माघारी परतवत असताना गोलंदाज बाळकृष्ण याने संघासाठी पहिला ब्रेक थ्रू देखील मिळवून दिलाय, जो लवकर मिळणं क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघासाठी अधिक महत्त्वाचा असतो आणि तो पहिल्या षटकादरम्यान मिळालाय. गंगाराम असेल स्ट्राईक एंडवरती पहिला चेंडू फेस करेल. डाऊन द लेग स्टंप डाव्या यष्टीच्या बाहेर चेंडू निघालाय. पंचांचे दोन्ही हात समांतर होत असताना इशारा आला कॉमेंट्री बॉक्समध्ये अवांतर धावेचा. अतिरिक्त धावेने सांघिक धावसंख्येत वाढ होईल. धावपलकावरती 6 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. डीप काऊ कॉर्नर ऑन साईडला लॉंग ऑफ समोरच्या दिशेने ऑफ साईडला पाहायला मिळतो डीपमध्ये. यावेळी शॉर्ट चेंडू हलक्या त्याने दिशा दिली, चेंडूला शॉर्ट कव्हरला चेंडूचा प्रवास, एकेरी धाव मिळाली या चेंडूवरती. सिंगल प्राप्त होत असताना सांघिक धावसंख्या 7 धावा या धावपलकावर. पहिल्या षटक पॉवर प्लेचं जर पाहिलं तर संभाव्य धावसंख्या निघतायत, परंतु आक्रमणाला आतापर्यंत रोधक लावण्यात आलाय. बाळकृष्ण या गोलंदाजाकडून विकेट देखील मिळवली पहिल्या षटकात संघासाठी आणि त्याचमुळे दुणावलेला आत्मविश्वास गोलंदाज बाळकृष्ण याचा अचूकतेवरती मारा करतोय. टिचून गोलंदाजी. लोअर फुल टॉस चेंडू स्लॉक करण्याचा प्रयत्न. अंतिम श्रेणी जर पाहिला तर चेंडू ऑन साईडला निघालाय. मिडॉनला क्षेत्ररक्षक तैनात, रनआउट करण्याची संधी देखील, परंतु 1 धाव निघत असताना अंतिम चेंडूवरती सांघिक धावसंख्या. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 1 गडी बाद. धावपलकावरती 8 धावा. तुळस क्रिकेट संघ टॉस हरलाय, प्रथम फलंदाजी करतो या सामन्यादरम्यान आणि आतापर्यंत प्रवास 8 धावा या धावपलकापर्यंत एका गड्याच्या मोबदल्यात.
क्रिकेट संघाकडून दिवसामध्ये वेतुराव चषक मधील एका बाजूने आणि त्याची साथ देत असताना गंगाराम परब स्ट्रायकिंग एंड वरती राईट हँडर बॅटर समोर आला आणि त्याचमुळे ऑन साईडला तब्बल 4 क्षेत्ररक्षक डीप स्क्वेअर लेग डीप मिड विकेट डीप कावकोडा लॉंग ऑन समोरच्या दिशेने ऑफ साईडला 1 क्षेत्ररक्षक डीप लॉंग ऑफ पाहायला मिळतोय. 30 सर्कलच्या आतमध्ये ऑफ साईडला पॉईंट शॉट कव्हरला 1 क्षेत्ररक्षक मिड ऑफ देखील वाईडिश पाहायला मिळाला. ऑन साईडला शॉट मिड विकेट 30 सर्कलच्या आतमध्ये राईट हँडर बॅटर गंगाराम परब याच्यासाठी शॉट चेंडू हलक्या तरी फटका खेळा शॉट कव्हरला चेंडू निघाला. एक धाव मेल या चेंडूवरती कारण फटका खेळल्यानंतर कॉलिंग चांगलं निघालं त्याचमुळे सिंगल प्राप्त होत असताना सांघिक धावसंख्या 12 या आकड्यावरती. 6 षटकांचा सामना. पहिलं षटक 8 धावा खर्च करण्यात निघाला परंतु दुसऱ्या षटकादरम्यान देखील थोडासा संयम दाखवत असताना प्रत्येक चेंडूवरती सिंगल डबल कन्वर्ट केल्या जातात. प्रत्येक चेंडूवरती एकेरी आणि दुहेरी धावा घेतल्या जातात. हे चांगलं क्रिकेट चांगल्या चेंडूला सन्मान देत असताना सन्मानजनक क्रिकेट देखील खेळलं जातं आणि त्याचबरोबर आक्रमण देखील करण्याचा प्रयत्न गंगाराम परब आणि संकेत तुळसकर बॅटर करतोय. खेळपट्टीचा विचार केलाय अगदी फलंदाजांसाठी नंदनवन ठरणारी खेळपट्टी परंतु आतापर्यंत गोलंदाजांना मदतगार ठरते आणि आपण पाहू शकता पंचाचा इशारा येतोय. 4 धावेंचा चौकार निघतोय गंगाराम परब याच्या बॅटमधून फुलटॉस चेंडू स्विच हिट करण्याचा प्रयत्न आणि या फुलटॉस चेंडूवरती हा पहिला चौकार आहे इनिंग मधील या स्पर्धेतील देखील हा पहिला चौकार गंगाराम परब याच्या बॅटमधून. सुनील जाधव यांनी आपल्या संघासाठी स्विच हिट करण्याचा प्रयत्न गंगाराम परब या बॅटरचा परंतु मिस टायमिंग फटका आणि 30 सर्कलच्या आतमध्ये वाईडिश मिडॉपला कमालीचा अप्रतिम जेल क्षेत्ररक्षक बाळकृष्ण याच्याकडून पाहायला मिळालं. गंगाराम माघारी परतल्यानंतर यावेळी मैदानात स्ट्रायकिंग एंडवरती रुपेश इनसाइड आउटचा फटका खेळण्याचा प्रयत्न मिस टायमिंग फटका पॉइंटला झेल घेण्याची संधी चेंडू पासून दूर राहिला क्षेत्ररक्षक मोठी विकेट होती सत्पुरुष तळवडे क्रिकेट संघासाठी परंतु ही विकेट देखील गमावण्यात आली. चेंडूवरती फसवण्यात आला बॅटर रुपेश याला अंतिम क्षणी जर पाहिलं तर फटका मिस टायमिंग झाला. इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न बॅटच्या कडेला चेंडू लागत असताना शॉट पॉइंटला निघाला चेंडू हवेमध्ये देखील होता. झेलची संधी नक्कीच गमावली क्षेत्ररक्षकाकडे. 2 धावा अंतिम चेंडूवरती आणि या 2 धावेने सांघिक धावसंख्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती 19 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. प्रथम फलंदाजी करत असताना या मैदानात तुळस क्रिकेट संघ. तिसऱ्या षटकाची सुरुवात असलेल्या गोलंदाजीत बदलाव पाहायला मिळतोय. सत्पुरुष तळवडे क्रिकेट संघाकडून सुबोध गोलंदाजी मार्गवर. युवा गोलंदाज या संघाकडून उभरताना पाहायला मिळतो. या टेनिस क्रिकेटच्या पटलावरती सुबोध गोलंदाजी मार्गवर पहिला स्पेल असेल सुबोध याचा राईट आर्म ओव्हर द विकेट. समोर लेफ्ट हँडर बॅटर संकेत तुळसकर पहिला चेंडू फेस करेल. पहिलं षटक देखील बाळकृष्ण याने फेकले. सुबोध यांचे ते वडील आज वडील आणि त्यांचे चिरंजीव एकाच संघात खेळताना पाहायला मिळतात. स्ट्रायकिंग एंडवरती लेफ्ट हँडर बॅटर संकेत तुळसकर स्विच हिट करण्याचा प्रयत्न निशब्द करणारा चेंडू निरुत्तर करणारा चेंडू संकेत याला. फुलर लाईनचा चेंडू परंतु या फुलर लाईनच्या चेंडूवरती कोणतेही उत्तर नव्हतं फटका खेळण्यासाठी संकेत त्याच्याकडे आणि त्याचमुळे निर्धाव चेंडूने सुरुवात झाली. एक अप्रतिम चेंडूने सुरुवात सुबोध याच्याकडून. निर्धाव चेंडू या धावपलकावरती सांघिक धावसंख्या देखील स्थिरावण्यात आली. या धावपलकावरती 19 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. यूट्यूबच्या माध्यमातून tenniscricket.in माध्यमातून या स्पर्धेचं लाईव्ह प्रेक्षेपण यूट्यूबवरती घर बसल्या या स्पर्धेचा आनंद घेत आहेत प्रेक्षक. त्या सर्व प्रेक्षकांचं देखील हार्दिक स्वागत आणि त्याचबरोबर प्रत्यक्षदर्शी मैदानात देखील प्रेक्षकांची मोठ्या संख्येने गर्दी त्यांचं देखील हार्दिक स्वागत. यावेळी अक्रॉस बॅटने फटका खेळण्याचा प्रयत्न पंचांकडे लाऊड अपील पायचीसाठी परंतु लेग बायचा इशारा कॉमेंट्री बॉक्समध्ये. निर्बंध क्षेत्रात चेंडूचा प्रवास घोषांकित क्षेत्रात आणि त्याचमुळे 1 धाव या चेंडूवरती मिळेल अतिरिक्त स्वरूपात आणि अतिरिक्त धावेने सांघिक धावसंख्या 20 धावा या धावपलकावर.
आलाय अवांतरचा अतिरिक्त धावेने सांघिक धावसंख्येत वाढ होईल. धावपलकावरती 21 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. लेफ्ट हँडर बॅटर संकेत सबूर आणि त्याचमुळे ऑन साईडला 3 क्षेत्ररक्षक, डीप मिड विकेट, डीप काउ कॉर्नर्स, लॉंग ऑन समोरच्या दिशेला ऑफ साईडला डिपेंड पाहायला मिळतो आणि डीप लॉंग ऑफला 1 क्षेत्ररक्षक. यावेळी आडव्या बॅटने फटका शॉटआर्म पुल करण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू जाईल बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. निर्बंध क्षेत्रात एकेरी धावेसाठी मेल 1 धाव या चेंडूवरती संकेत या बॅटरला आणि एकेरी धावेने सांघिक धाव संख्या 22 धावा या धावपलकावर. घोषांकीय क्षेत्र जर पाहिलं तर विकेट किपरच्या मागे, त्यानंतर स्क्वेअर लेग, बॅकवर्ड स्क्वेअर लेगला, बॅकवर्ड पॉइंटला देखील आणि त्याचमुळे घोषांकीय क्षेत्रात ज्यावेळी चेंडू जातो त्यावेळी फक्त 1च धाव. बॅटला लागून गेला तर स्ट्राईक रोटेट असेल, स्ट्राईक चेंज असेल, परंतु लेग बायच्या स्वरूपात जाईल चेंडू तर स्ट्राईक चेंज नसेल. सिंगलने सांघिक धावसंख्या 22 धावा धावपलकावरती. स्ट्राईक एंडवरती रुपेश भैरे हा बॅटर पहिला चेंडू फेस करेल. या षटकादरम्यान राईट आर्म ओव्हर द विकेट गोलंदाजी मार्कवरती सुबोध. लोअर फुल टॉस चेंडू फटका ऑन साईडला खेळ्या मिड विकेटला डीप मध्ये क्षेत्ररक्षक वेगात गतीने आलाय. थोडंसं फंबलिंग पाहायला मिळालं, परतीची फेक, तोपर्यंत 2 धावा या चेंडूवरती. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट, महत्त्वाचं कॉलिंग चांगलं निघालं दोन्ही फलंदाज दरम्यान आणि त्याचमुळे या 2 धावेने सांघिक धावसंख्या धावपलकावरती 24 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. सुरुवातीची विकेट जर पाहिली तर बाळकृष्ण याने पहिल्या षटकादरम्यान माघारी परतवलं आदित्य भैरेला आणि त्यानंतर दुसऱ्या षटकादरम्यान सुनील याने विकेट मिळवली गंगाराम परब या बॅटरची आणि मैदानात जोडी संकेत आणि त्याचबरोबर रुपेश भैरे. शॉर्ट चेंडू कट करण्याचा प्रयत्न, बॅकफुटवरती जात असताना बॅटचं कडा लागत असताना चेंडू निघालाय फ्लाइंग स्लिपला. निर्बंध क्षेत्रात बेल फक्त 1 धाव या चेंडूवरती आणि या एकेरी धावेने सांघिक धावसंख्येत वाढ होत असताना धावपलकावर अंकित झाल्यात 25 धावा. आतापर्यंत अप्रतिम गोलंदाजी सत्पुरुष चळवळी क्रिकेट संघाकडून फक्त 1 मोठा फटका निघालाय, तो देखील स्विचिटचा फटका गंगारामच्या बॅटमधून 4 धावांसाठी. आतापर्यंत मोठ्या फटक्यापासून रोखून धरले. तुळस क्रिकेट संघांच्या फलंदाजांना प्रयत्न चालू आहेत मोठे फटके खेळण्याचे, परंतु या प्रयत्नांना देखील यश मिळणं हे खूप महत्त्वाचं असेल. लेफ्ट हँडर बॅटर समोर संकेत यावेळी शपलवून फटका खेळल्यात, परंतु जाईल बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. घोषांकित क्षेत्रात मिळेल फक्त 1 धाव, सिंगल मिळेल या चेंडूवरती आणि या सिंगलने सांघिक धावसंख्या 26 धावा धावपलकावर. खेळ झालाय समाप्त 3 षटकांचा आणि या 3 षटकांच्या समाप्तीनंतर सांघिक धावसंख्या 26 धावा. समाप्तीनंतर 26 धावा धावपलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यात मैदानात रुपेश भैरे आणि त्याचबरोबर संकेत तुळसकर हे बॅटर पाहायला मिळत आहेत. दोन्ही फलंदाज आक्रमक शैलीसाठी ओळखले जातात, आक्रमकतेसाठी ओळखले जात आहेत आणि नक्कीच आक्रमण करण्याचा प्रयत्न देखील असेल. अंतरिम 3 षटकांचा खेळ अजून बाकी. या पहिल्या इनिंग दरम्यान 6 षटकाचा हा सामना. प्रारंभीची लढत आजच्या दिवसामधील सामना क्रमांक पहिला मैदानात रंगतोय. काही प्रेक्षक यूट्यूबच्या माध्यमातून या स्पर्धेचा आनंद घेत आहेत, अगदी घर बसल्या आपल्या. त्या सर्व प्रेक्षकांचं देखील हार्दिक स्वागत. काही प्रेक्षकांनी स्पर्धेसाठी शुभेच्छा देखील दिल्यात, त्यामध्ये समालोचक आबा कोसरेकर, श्रीरामवाडी कोसरा यांच्याने देखील या स्पर्धेसाठी शुभेच्छा पाठवल्या, त्यांचं देखील हार्दिक स्वागत. 4थ्या षटकाची सुरुवात गोलंदाजी मार्गवरती बाळकृष्ण. पहिला चेंडू लोअर फील्ड टॉस चेंडू समोरच्या दिशेने फटका खेळण्यात, चेंडू मिड ऑन क्लिअर करत असताना लॉंग ऑनला निघाला. 1 धाव मेल या चेंडूवरती, कारण डीप लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक अगदी वेगात गतीने आलाय आणि त्याचमुळे सिंगल प्राप्त होत असताना सांघिक धावसंख्या 27 धावा धावपलकावर.
सत्पुरुष तळवडे क्रिकेट संघात जर पाहिलं तर युवा खेळाडूंचा समावेश असणारा हा संघ आणि दुसऱ्या बाजूने देखील युवा संघ समावेश असणारा खेळाडूंचा संघ तुळस क्रिकेट संघ पाहायला मिळतो। पुन्हा एकदा या स्पर्धेत दाखल होतोय। पहिला सामना सत्पुरुष तळवडे क्रिकेट संघाच्या विरोधात। लोअर फुल टॉस चेंडू स्लॉगचा फटका डीप स्क्वेअर लेगला खेळला चेंडू वळण घेत असताना निघालाय डीप फॉरवर्ड स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षण कमालीचं झालंय परंतु परतीची फेक तोपर्यंत 2 धावा या चेंडूवरती आणि या 2 धाव्याने सांघिक धावसंख्या 29 धावा या धावफलकावर। फॉलिंग स्वीपचा फटका बैठक फटका खेळण्याचा प्रयत्न मिस टायमिंग फटका स्क्वेअर लेगला चेंडू निघाला परंतु थोडासा वळण घेत असताना डीप फॉरवर्ड स्क्वेअर लेगला आणि त्या ठिकाणी मिड विकेटचा क्षेत्ररक्षण अगदी वेगात येत असताना चांगले क्षेत्ररक्षण परतीची फेकी देखील 2 धाव्याने स्ट्राइक एंडला पुन्हा एकदा रुपेश भैरे। लोअर फुल टॉस चेंडू फटका स्लॉगचा जाईल स्क्वेअर लेगच्या दिशेने एका टप्प्यानंतर सीमारेषा पलीकडे दमदार चौकार रुपेश भैरेच्या बाडमधून निघालाय या षटका दरम्यान स्ट्राइक एंडला पुन्हा एकदा रुपेश भैरे। जाईल स्क्वेअर लेगच्या दिशेने एका टप्प्यानंतर एक मोठं नाव आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील ज्यांनी बरीच वर्ष मोठी स्पर्धा खेळले व्यावसायिक क्रिकेट देखील खेळले आणि आज गावासाठी क्रिकेट खेळताना पाहायला मिळतात। स्पर्धेदरम्यान आगमन होते काच उद्योजक सन्माननीय रवी परब साहेब यांचं विनंती असेल त्यांना आमच्या मुख्य व्यासपीठावरती आपण स्थानापन्न व्हायचं आहे। आपलं सहर्ष स्वागत या स्पर्धेदरम्यान। सन्माननीय रवी परब यांचं स्वागत होईल पुष्पगुच्छ देऊन या स्पर्धेदरम्यान। 35 धावा या धावफलकावरती सिंगल निघाले संकेतच्या बॅटमधून स्ट्राइक रोटेट होत असताना यावेळी स्ट्राइक एंडवरती राईट हँडर बॅटर पाहायला मिळतोय रुपेश भैरे पहिला चेंडू फेस करेल दुसरा चेंडू फेस करेल या षटका दरम्यान। तगडा फटका ऑन साइडला निघाला चेंडू वळवत असताना डीप मिड विकेटला एक धाव निघाली या चेंडूवरती दुसऱ्या धावेचा प्रयत्न थांबवण्यात आला कारण चांगलं क्षेत्ररक्षण फेकी देखील वेगात गतीने स्ट्राइक एंडला अंतिम चेंडूवरती एक धाव निघत असताना सांघिक धावसंख्या 4 षटकांच्या समाप्तीनंतर 36 धावा या धावफलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यात। आतापर्यंत चांगले क्रिकेट सन्मानजनक आणि त्याचबरोबर आक्रमक क्रिकेट देखील रुपेश भैरे आणि त्याचबरोबर संकेत तुळसकर या 2 बॅटरकडून खेळले जाते। 4 षटका दरम्यान 36 धावा या धावफलकावरती येणारे 2 षटक स्लॉग षटकांना होईल सुरुवात आणि नक्कीच आक्रमण मैदानात आता सातत्याने पाहायला मिळेल या दोन्ही बॅटरकडून। 6 षटकाचा सामना टॉस विन झाल्यानंतर गोलंदाजी करण्याचा निर्णय सत्पुरुष तळवडे क्रिकेट संघाचा आणि तो निर्णय सफल करण्यासाठी प्रत्येक गोलंदाजाचा कसोशीचा प्रयत्न। बाळकृष्ण याचे 2 स्पेल पहिल्या स्पेलमध्ये 8 धावा खर्च केल्यात 1 विकेट मिळवले दुसऱ्या स्पेलमध्ये 10 धावा खर्च केल्यात आणि 2 स्पेल दरम्यान आतापर्यंत 18 धावा खर्च करायचा असताना 1 विकेट मिळवले गोलंदाज बाळकृष्ण याने। बॅटिंगच्या पॉवर प्लेचा इशारा आलाय कॉमेंट्री बॉक्समध्ये आणि त्याचमुळे 3 क्षेत्ररक्षक असतील 30 सर्कलच्या बाहेर। सोबत गोलंदाजी मार्गवरती सेकंड स्पेल घेऊन बॅटिंग चॉईस पॉवर प्लेचं हे महत्त्वपूर्ण षटक 3 क्षेत्ररक्षक 30 सर्कलच्या बाहेर। राईट हँडर बॅटर स्ट्राइक एंडला आणि त्याचमुळे ऑन साइडला 3 क्षेत्ररक्षक 30 सर्कलच्या बाहेर पाहायला मिळते। डीप स्क्वेअर लेग डीप मिड विकेट डीप लॉंग बॉलला 30 सर्कलच्या आतमध्ये ऑफ साइडला जर पाहिलं तर शॉर्ट पॉइंट शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर ऑन साइडला शॉर्ट स्क्वेअर लेग शॉर्ट मिड विकेट
रुपेश भैरे स्ट्रायकिंग एंडला. अंतरिम 2 षटकांचा खेळ अजूनही बाकी. या पहिल्या इनिंग दरम्यान बॅटिंगच्या पॉवरप्लेचं हे महत्त्वपूर्ण षटक. स्लॉग षटकांना सुरुवात 5वं षटक. गोलंदाजी मार्कवरती सेकंड स्पेल घेऊन येत असताना सुबोध हा गोलंदाज पाहायला मिळतोय. राईट मोर द विकेट असेल. पहिल्या चेंडू फेस करण्यासाठी रुपेश भैरे स्ट्रायकिंग एंडला. आक्रमक फलंदाज विस्फोटक फलंदाज तुळस या गावामधील या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील टेनिस क्रिकेटचं आणखी एक मोठं नाव. यावेळी शॉर्ट चेंडू सुंदर फटका इनसाइड आउटचा. पंच केलाय चेंडू डीप स्वीपर कव्हरला. 3 क्षेत्ररक्षक प्रयत्न करतात चेंडू अडवण्यासाठी. शर्ते शेवटी जर पाहिलं तर शॉर्ट कव्हरचा क्षेत्ररक्षक पोहोचलाय. परतीची फेकी तोपर्यंत 2 धावा या चेंडूवरती. अतिरिक्त उंची प्राप्त करणारा चेंडू बॅकफुट होते जात असताना जागा बनवली. या फटक्यासाठी पंच केलाय डीप स्वीपर कव्हरला आणि 2 धावा मिळत असताना सांघिक धावसंख्या 38 धावा या धावफलकावर. 38 लॉस ऑफ 2 विकेट. 5th ओव्हर इन अ प्रोग्रेस. 5व्या षटकाचा खेळ हा प्रगतीपदावरती. सुबोध याचा सेकंड स्पेल. आतापर्यंत पहिल्या स्पेलमध्ये देखील सुंदर गोलंदाजी आणि दुसऱ्या स्पेल दरम्यान देखील चांगला चेंडू. झाला 39 धावा या धावफलकावर 2 गड्यांच्या मोबदल्यात. लेफ्ट हँडर बॅटर समोर स्ट्रायकिंग एंडला. मिड विकेट डीपमध्ये तैनात. ऑन साईडला शॉर्ट स्क्वेअर लेग. त्याचबरोबर वाईडिश मिडऑन 30 या सर्कलच्या आतमध्ये डीप लॉंग ऑन देखील समोरच्या दिशेने कॉमेंट्री बॉक्सच्या समोर पाहायला मिळतोय. लेफ्ट हँडर बॅटर संकेत तुळसकर साठी क्षेत्ररक्षक झेल खाली. कोणती चूक न करत असताना कमालीचं अप्रतिम झेल. संकेत याला माघारी परतावं लागेल. फटका समोरच्या दिशेने खोदून काढलाय. वाईडिश लॉंगॉनला क्षेत्ररक्षक डीप मध्ये तैनात. 1 धाव तर मिळेल. या चेंडूवरती थोडंसं फंबलिंग जरूर पाहायला मिळेल कारण अतिघाई पाहायला मिळते क्षेत्ररक्षकाची. नेहमीच रस्त्यावरती फलक आपण पाहतो अतिघाई संकटात नाही. क्रिकेटमध्ये तेच घडत असतं. अतिघाई केली की प्रतिस्पर्धी फलंदाज धावा देखील काढत असतो. सिंगलने सांघिक धावसंख्या 40 धावा धावफलकावर. आजचा पहिला दिवस या स्पर्धेचा श्री सिद्धेश्वर मित्रमंडळ तळवडे ग्रामस्थ आयोजित एक गाव एक संघ या संकल्पनेची ही क्रिकेट स्पर्धा सिद्धेश्वर चषक आपण पाहतोय. पहिला दिवस प्रेक्षकांची देखील मोठ्या संख्येने गर्दी. त्या सर्वांचं हार्दिक स्वागत. फ्रंटफुटचा वापर करत असताना इनसाइड आउटचा देखना बहारदार फटका. एक्स्ट्रा कव्हरला चेंडू जाईल सीमारेषा पलीकडे. रुपेश भैरेच्या बॅटमधून निघाले दमदार क्रॅकिंग षटकार. गोलंदाज सुबोध याच्या विरोधात. पहिला दिवस प्रेक्षकांची देखील मोठ्या संख्येने गर्दी. त्या सर्वांचं हार्दिक स्वागत. फ्रंटफुटचा वापर करत असताना इनसाइड आउटचा देखना बहारदार फटका. एक्स्ट्रा कव्हरला स्पर्धेतील या इनिंग मधील पहिला षटकार रुपेश भैरे यांच्या बॅटमधून आणि तो देखील क्रिकेटचं सौंदर्य जपणारा फटका इनसाइड एक्स्ट्रा कव्हर वरती. याही फटका जर पाहिला तर ऑल दी कार्पेटचा समोरच्या दिशेने खेळ्या. मिडऑफला थोडंसं खराब क्षेत्ररक्षण. 1 धाव मिळेल या चेंडूवरती. रुपेश भैरे या बॅटरला सिंगलने सांघिक धावसंख्येत देखील बदल होईल. 47 धावा धावफलकावर. युट्यूबवरती प्रेक्षकांची देखील मोठ्या संख्येने गर्दी पाहायला मिळते. आपल्या घर बसल्या या स्पर्धेचा आनंद घेतात. त्यामध्ये PA म्युझिकल बीट्स आडली याने देखील या स्पर्धेसाठी शुभेच्छा पड्यांच्या मोबदल्यात. पहिल्या षटकाचा विचार केला 8 धावा निघाल्या पॉवर प्लेच्या षटकात. त्यानंतर दुसऱ्या षटकादरम्यान आपण जर पाहिलं तर 19 धावा होत्या. तिसऱ्या षटकादरम्यान 26 धावा. चौथ्या षटकादरम्यान 36 धावा. परंतु पॉवर प्लेच्या षटकादरम्यान निघाल्या 11 धावा 47 धावा या धावफलकावरती. 5 षटकाच्या समाप्तीनंतर 3 फलंदाज माघारी परतले. परंतु रुपेश भैरे एका बाजूने एकाकी खिंड मैदानात लढवतोय. संघाचा हा दिशादर्शक, संघाचा सरसेनापती. टेनिस क्रिकेटचा देखील प्रदीर्घ अनुभव. मोठमोठ्या स्पर्धा खेळल्या. व्यावसायिक क्रिकेट देखील खेळले आणि आज जर पाहिलं तर गावाच्या संघासाठी आज मैदानात उतरलाय. स्ट्रायकिंग एंडवरती रुपेश भैरे. 1 षटकार रुपेशच्या बॅटमधून 1 चौकार देखील निघालाय. तो वैयक्तिक कोट्यात खेळतोय.
रुपेश भैरे खेळतो 21 या धावसंख्येवरती. ही लाजवाब खेळी या महत्त्वपूर्ण सामन्यादरम्यान लीग टेबलचे हे सर्व सामने आणि त्याचमुळे दोन्ही संघांचा हा पहिला सामना. दोन्ही संघांचं एकच ध्येय एकच उद्दिष्ट ते म्हणजे विजय मिळवण्याचं आणि त्या ध्येयाच्या दिशेने कोणता संघ वाटचाल करेल. अंतिम षटक गोलंदाजी मार्गवरती. प्रसाद हा गोलंदाज. पहिला चेंडू फटका ऑन साईडला खेळा. शॉर्ट स्क्वेअर लेगला चेंडू क्लिअर करत असताना निघाला डीप फॉरवर्ड स्क्वेअर लेगला एक धाव मेल या चेंडूवरती रुपेश याला. एकेरी धावण्यास एक धावसंख्येत बदल होईल. धावफलकावरती 48 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात. प्रशांत गोलंदाजी मार्गवरती. प्रशांत कदम गोलंदाजी मार्गवरती पाहायला मिळतोय. पहिला चेंडू एकेरी धाव निघाली. स्ट्राईक रोटेट झाले. गोट्या डाईंग स्ट्रायकिंग एंडवरती. पहिला चेंडू फेस करेल तो या षटकादरम्यान. अंतिम षटक. शॉर्ट चेंडू पुल करण्याचा प्रयत्न. मिड विकेटला क्षेत्ररक्षण डीप मध्ये जज करतोय. फटका फसलाय. मिस टायमिंग फटका. कमालीचं क्षेत्ररक्षण डीप मध्ये. मिड विकेटला कमालीचं झेल. फलंदाज गोट्या नाही गेला. माघारी परतावा लागेल. चौथा धक्का बसतोय तुळस क्रिकेट संघाला. सांघिक धावसंख्या धावपलकावरती 48 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यात. जज करते. फटका फसला. मिस टायमिंग फटका. कमाली 6 धावांसाठी 54 धावा या धावपलकावर यावेळी दबाव पाहायला मिळतो. गोलंदाज प्रशांत कदम याच्यावरती राऊंड लेग स्टंप डाव्या खूपच बाहेर फेकल्या. शरीरावरचं नियंत्रण बिघडलं आणि त्याचमुळे चेंडू अतिरिक्त धावा खर्च करणारा. सांघिक धावसंख्या अतिरिक्त धावाने देखील बदल घडेल. धावपलकावरती 55 धावा. मोठ्या धावसंख्येच्या दिशेने जो वाटचाल तुळस क्रिकेट संघाचा जो विचार केला होता मोठ्या धावसंख्येचा तो विचार देखील सफल होतोय मैदानात. 55 धावा धावपलकावर. लोअर फुल टॉस चेंडू याही वेळी आडव्या बॅटने फटका. मिड विकेटला क्षेत्ररक्षक तैनात. फटका फसलाय. माघारी परतावं लागेल. किरण भगत या बॅटरला एक षटकार जरूर खेचला परंतु विकेट मिळवली. दुसऱ्या चेंडूवरती प्रशांत कदम या गोलंदाजाने 5वा धक्का बसतो तुळस क्रिकेट संघाला. सांघिक धावसंख्या 55 धावा या धावपलकावर. मिड विकेटला क्षेत्ररक्षक तैनात. किरण भगत याच्या बॅटमधून एक षटकार डीप फॉरवर्ड स्क्वेअर लेगला. पहिला चेंडू तो फेस करत असताना मोठा फटका निघाला परंतु त्यानंतर देखील सुद्धा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न कारण अंतिम षटक डेथ ओव्हरमध्ये याच फटक्यांची आवश्यकता तुळस क्रिकेट संघाला आणि तो मिळते लेफ्ट हँडर बॅटर प्रसाद बांदेकर याच्यासाठी. पहिला चेंडू फेस करेल. फुल टॉस चेंडू फटका मिस टायमिंग झालाय. वेगात गतीने चेंडू फेकला आणि त्याचमुळे वेगावरती बीड होत असताना फक्त एक धाव मिळाली या चेंडूवरती प्रसाद या बॅटरला आणि एकेरी धावाने सांघिक धावसंख्या 56 धावा या धावपलकावर. फुलटॉस चेंडू क्रिकेटमधील सर्वात खराब चेंडू फुलटॉस चेंडू परंतु या फुलटॉस चेंडूवरती देखील एकच धाव संधी होती. मेजवानी होती या फुलटॉस चेंडूवरती मोठा फटका खेळण्याची परंतु ही संधी गमावल्यानंतर एकेरी धावाने स्ट्राईक रोटेट झाले आणि यावेळी स्ट्रायकिंग एंडवरती आता स्ट्रायकिंग एंडला रुपेश भैरे हा बॅटर पाहायला मिळतोय. 56 धावा या धावपलकावरती. अंतिम चेंडू या पहिल्या इनिंग दरम्यान पहिल्या इनिंगची समाप्ती करणारा या अंतिम षटकातील अंतिम चेंडू राईट अमोर द विकेट प्रशांत कदम. लोअर फुल टॉस चेंडू स्लॉक केलाय. मिस टायमिंग फटका. स्क्वेअर लेगला चेंडू निघालाय. एक धाव तर नक्कीच मिळेल कारण क्षेत्ररक्षक मिड विकेटचा फील करेल तोपर्यंत एक धाव या चेंडूवरती आणि अंतिम चेंडूवरती एक धाव निघत असताना सांघिक धावसंख्या 6 षटकांच्या समाप्तीनंतर 57 धावा या धावपलकावरती 5 गड्यांच्या मोबदल्यात तुळस क्रिकेट संघ या धाव फटका फस सावंतवाडी तालुक्यातील तवडे गावचे जागृत देवस्थान श्रीदेव दाळकर देवाचा वार्षिक जत्रोत्सव दिनांक 27 एप्रिल 2024 रोजी संपन्न होत आहे. या निमित्ताने खास आकर्षण म्हणून कॉमेडी फेम भाऊ कदम व ओमकार भोजने यांचा करून गेलो गाव हा धमाल विनोदी नाट्यप्रयोग रात्री 10 वाजता संपन्न होणार आहे. तरी भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून दर्शनाचा व नाट्यप्रयोगाचा लाभ घ्यावा ही नम्र विनंती.
सावंतवाडी तालुक्यातील तवडे गावचे जागृत देवस्थान श्रीदेव दाळकर देवाचा वार्षिक जत्रोत्सव दिनांक 27 एप्रिल 2024 रोजी संपन्न होत आहे। या निमित्ताने खास आकर्षण म्हणून कॉमेडी फेम भाऊ कदम व ओमकार भोजने यांचा करून गेलो गाव हा धमाल विनोदी नाट्यप्रयोग रात्री 10 वाजता संपन्न होणार आहे। तरी भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून दर्शनाचा व नाट्यप्रयोगाचा लाभ घ्यावा ही नम्र विनंती। सावंतवाडी तालुक्यातील तवडे गावचे जागृत देवस्थान श्रीदेव दाळकर देवाचा वार्षिक जत्रोत्सव दिनांक 27 आयकॉन खेळ विजय जाधव, गोलंदाजी ट्रॅकवर असेल गोलंदाज आदित्य बहरे। श्री माननीय विद्याधर परब आमच्या मान्यवर कक्षामध्ये येऊन स्थानापन्न व्हायचे। विद्याधर परब आपल्याला विनंती असेल। गोलंदाजी ट्रॅकवर असेल आदित्य बहरे, प्रमुख गोलंदाज, पॉवर प्लेचं षटक, पहिलं षटक। विद्याधर परब यांचे स्वागत करतील श्री माननीय रुपेश परब, आपल्याला विनंती असेल। विद्याधर परब यांचे स्वागत करतील रुपेश परब। सामना सुरू होतोय। प्रमुख षटक घेऊन गोलंदाज आदित्य बहरे, समोर असेल प्रशांत कदम, राईट हँड बॅट्समन। पहिला चेंडू फेस करण्यासाठी पहिला चेंडू हुक करतोय मिड विकेटला क्षेत्ररक्षक तैनात। पहिला झटका बसतोय, प्राइज विकेट, पहिला गडी घरात पहिला झटका बसतोय सतपुर तवडे संघाला। डीजे सुबोध जाधव, युवा ऑलराउंडर, तेवढे गावातील अशा खेळाडूची ओळख। लेफ्ट हँड बॅट्समन सुबोध जाधव मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय स्क्रीनवर। पहिल्या चेंडूचा खेळ ते समाप्त।
पहिल्या षटकातील पहिल्या चेंडूवर प्राइज विकेट मिळते प्रशांत कदम याची. सुरेख गोलंदाजी आदित्य बेरे या गोलंदाजीची पाहायला भेटे कित्येक स्पर्धेमध्ये. तो आदित्य भैरे आता तेवढे नगरीत पाहायला मिळतोय. दुसरा चेंडू घेऊन गोलंदाजी ट्रॅकवर असेल. पुन्हा एकदा आदित्य भैरे समोर असेल. तेवढे गावातील युवा ऑलराऊंडर सुबोध जाधव लेफ्ट हँड बॅट्समन पहिला चेंडू या स्पर्धेत फेस करण्यासाठी असेल. लेफ्ट हँड बॅट्समन सुबोध जाधव. दुसरा चेंडू घेऊन आदित्य भैरे. यावेळेस गुडनाटेक असा काहीचा फटका. साहिल येतोय, जेल पकडतोय, अजून एक गडी गारतोय. दुसऱ्या चेंडूवर पुन्हा एकदा अजून एक गडी गारत. सुबोध जाधव बॅक टू द पेव्हिलियन. माघारी परतावं लागेल सुबोध जाधव याला. ती खाती कोणी खोललेली नाहीये पाहायला मिळतंय. सुरेख गोलंदाजी आदित्य भैरे याची आतापर्यंत मैदानात. श्री माननीय रघुनाथ गावडे यांचं मंडळातर्फे हार्दिक स्वागत आणि माननीय श्री काष्टे सर यांचं पण मंडळातर्फे खूप खूप स्वागत. सामना दोन चेंडूचा खेळ समाप्त. धावसंख्या अजूनही खातं खोललेलं नाही ते म्हणजे सत्पुरुष तेवढे संघाने. तिसरा चेंडू घेऊन ऑन ट्रिकवर असेल आदित्य भैरे. पाहायचं आहे काय होते मैदानात. दोन चेंडूचा खेळ समाप्त. तिसरा चेंडू घेऊन आदित्य भैरे गोलंदाजी ट्रॅकवर. यावेळेस हलक्या त्याने कट करतो. एखाद्याचा प्रयत्न असेल. क्षेत्ररक्षक घेतोय, फेकी करतो. तोपर्यंत मात्र एक धाव पूर्ण. वैयक्तिक व संघाचं खातं खोलतोय सचिन हा बॅटर. श्री माननीय रघुनाथ गावडे स्वागत करतील सुभाष परब. 3 चेंडूचा खेळ समाप्त. पहिल्या षटकातील धावसंख्या होते 1 अशी. चौथा चेंडू घेऊन गोलंदाजी ट्रॅकवर असेल आदित्य भैरे. यावेळेस मोठ्या प्रमाणाचा प्रयत्न. चेंडू निर्धाव. धावसंख्या स्थिरावते फक्त 1 धावेवर. 4 चेंडूचा खेळ समाप्त. धावसंख्या होते फक्त 1 अशी. सुरेख गोलंदाजी आदित्य भैरे याची पाहायला मिळते मैदानात. यावेळेस 5चा चेंडू घेऊन यावेळेस चेंडू हवेत. क्षेत्ररक्षक खाली येतोय, झेल पकडतोय. अजून एक गडी गारत. सुरेख गोलंदाजी आदित्य भैरे याची पाहायला मिळते. धावसंख्या स्थिरावते फक्त 1 धावेवर. यास डीजे करतोय. आदित्य भैरे आपल्या संघासाठी आता मात्र न्यू बॅटर मैदानात जातोय. कुणाल सुरेख गोलंदाजी आदित्य भैरे याची तब्बल 3 खेळाडू गारद करतोय पॉवर प्लेच्या षटकामध्ये. या षटकातील शेवटचा चेंडू घेऊन गोलंदाजी ट्रॅकवर असेल आदित्य भैरे. सुरेख गोलंदाजी आतापर्यंत फक्त 1 धाव खर्च करतोय आपल्या षटकात. न्यू बॅटर मैदानात नवदीप फलंदाज कुणाल जाधव पाहायला मिळतोय. या जोडीवर आता अपेक्षा असतील ते सत्पुरुष तेवढे संघाला. यावेळेस हलक्याने कट करतोय. चेंडू जातोय घोषित एरियामध्ये 1 धावेसाठी. एका षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते 2 अशी. सुरेख गोलंदाजी पाहायला मिळाली आदित्य भैरे याची. आपल्या संघासाठी प्रमुख षटक गोलंदाज घेऊन होता तो म्हणजे
आदित्य भैरे. धाव संख्या होते फक्त 2 धावा. एका षटकाचा खेळ समाप्त. 58 रनांचा पाठलाग करताना पाहायला मिळेल सत्पुरुष तेवढे संघ. दुसरे षटक घेऊन गोलंदाज असेल गंगाराम परब, ज्याच्या बॅटमधून एक मोठा षटकार पाहायला भेटला पहिल्या इनिंग मध्ये. आता मात्र गोलंदाजीसाठी गोलंदाजी मार्गवर असेल गंगाराम परब. पहिल्या चेंडू कुणाल स्ट्राईकवर हलक्या हाताने कट करतोय. या चेंडू जातोय गोशी देऱ्यामध्ये एका धावेसाठी. धावसंख्या होते 3 अशी. दुसऱ्या षटकातील पहिल्या चेंडूचा खेळ होते समाप्त. धावसंख्या होते 1 अशी. सुरेख गोलंदाजी पाहायला मिळाली आदित्य भैरेची. आपल्या षटकात तब्बल 3 गडी कारत करतोय आणि 2 धावा खर्च करतोय. आता मध्ये स्ट्राईकवर असेल संदीप. दुसरा चेंडू घेऊन गोलंदाजी स्ट्राईकवर गंगाराम परब. पहिल्या चेंडूवर 1 धाव खर्च करतो. दुसरा चेंडू घेऊन गंगाराम. यावेळेस मोठा फटकाचा प्रयत्न. चेंडू जातोय निश्चितच घोषित एरियामध्ये एका धावेसाठी. पुन्हा एकदा धावसंख्या एका धावेने वाढते. धावसंख्या होते 3 अशी 4 अशी. सुरेख गोलंदाजी आतापर्यंत मैदानात फलंदाजांना जखडून ठेवणारी गोलंदाजी पाहायला मिळते तुळस संघाची. पहिल्या षटकात तब्बल 3 गडी गारद करतोय आदित्य भैरे. आता मात्र गंगाराम परब जखडून ठेवतोय फलंदाजांना. स्ट्राईकवर कुणाल. यावेळेस सुरेख फटका. क्षेत्ररक्षक घेतोय आदित्य भैरे फेकी करतोय. तोपर्यंत मात्र 1 धाव पूर्ण. धावसंख्या होते 5 अशी. सुरेख संघाचा ओळखला जाणार हा तुळस संघ, ज्यात मोठी मोठी नावं रुपेश भैरे, गोट्या, सुरेख चेंडू, निर्धाव चेंडू. धावसंख्या स्थिरावते 5 धावांवर. खूप मोठं लक्ष असेल समोर. 58 धावांचं या जोडीवर पूर्ण जबाबदारी असेल. सुरेख गोलंदाजी गंगाराम प्रवेश. यावेळेस पुन्हा एकदा मोठ्या फटकाचा प्रयत्न. चेंडू निर्धाव. यष्टीरक्षक बाकीचं काम पूर्ण करतोय. धावसंख्या पुन्हा एकदा स्थिरावते फक्त 5 धावांवर. 5 चेंडू समाप्त. धावसंख्या होते 5. 2 षटक. यावेळेस सुरेख फटका. मिड विकेटला क्षेत्ररक्षक येतोय. गोट्या फेकी करतोय. तोपर्यंत मात्र 1 धाव पूर्ण. धावसंख्या होते 2 षटकाच्या समाप्तीनंतर 6 अशी. सुरेख गोलंदाजी आदित्य भैरे आणि गंगाराम परब पाहायला मिळाली. तिसरा गोलंदाज कोणता असेल पाहायचं आहे. मैदानात दोन्ही गोलंदाजांनी जखडून ठेवणारी गोलंदाजी आतापर्यंत मैदानात सत्पुरुष तेवढे संघाला. तिसरे षटक घेऊन येतोय गोलंदाज पुन्हा एकदा आदित्य भैरे, ज्याने 3 गडी गारद केले आणि फक्त पहिल्या षटकात 2 धावा दिल्या. आदित्य भैरे पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर असेल. समोर असेल संदीप. अजून खूप मोठं लक्ष असेल मैदानात. जबाबदारी घेऊन खेळावं लागेल या जोडीला. मात्र मैदानात यावेळेस मोठ्या प्रकार मारण्याचा प्रयत्न. चेंडू क्षेत्ररक्षक स्वतः बॉलर येतोय आदित्य भैरे. अजून एक गडी गारद करतोय. अजून एक झटका बसतोय सत्पुरुष तेवढे संघाला. धावसंख्या स्थिरावते फक्त 5 धावांवर. 6 धावांवर. सुरेख गोलंदाजी पाहायला मिळते आदित्य भैरे याची. नी बॅटर मैदानात जातोय. तेवढे गावातील पोलाट या नावाने ओळखला जाणारा सुनील जाधव मैदानात पावले टाकतोय. न्यू बॅटर सुनील जाधव, तेवढे गावाचा पोलाट या नावाने ओळखला जाणारा खेळाडू. धावसंख्या स्थिर होते फक्त 6 धावांवर. सुरेख गोलंदाजी पहिल्या चेंडूवर गडी गारद करतोय आदित्य भैरे. संदीपला माघारी परतावं लागतंय. धावसंख्या होते फक्त 6 धावा. न्यू बॅटर मैदानात सुनील जाधव पाहायला मिळेल. सुनीलवर आता
सुनीलकडून अपेक्षा असतील सत्पुरुष तवडे संघाला, कारण तवडे गावातील एक बिग हिटर असा हा फलंदाज ज्याची ओळख तवडे गावासाठी. यावेळेस आल्या बावली मोठ्या प्रमाणाचा प्रयत्न करतोय. एक धाव पूर्ण, दुसऱ्याचा प्रयत्न, मिड विकेटला क्षेत्ररक्षक फेकी करतोय, तोपर्यंत मात्र 2 धाव पूर्ण. धावसंख्येत धावसंख्या होते 8 अशी. सुरेख गोलंदाजी तेवढं ताकदीचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं तुळस संघाचं. धावसंख्या होते 8 अशी. सुरेख गोलंदाजी पुन्हा एकदा. यावेळी पुढे सरसरण्याचा प्रयत्न, चेंडू निर्धाव. धावसंख्येत होते फक्त 8 धावांवर. काही गोलंदाजी आहे बघायला मिळते. सुरेख गोलंदाजी आदित्य बेहरे याची आपल्या संघासाठी. पहिल्या षटकात पण सुरेख गोलंदाजी, आता पण सुरेख गोलंदाजी बघायला मिळते. पुन्हा एकदा रनिंगवर. यावेळेस पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणाचा प्रयत्न, चेंडू वेळेस स्वतः बॉलर येतोय, झेल पकडतोय, अजून एक गडी गारत. सुनील जाधव याला माघारी परतावे लागेल. सुनील जाधव बॅक टू द पेव्हिलियन. धावसंख्या स्थिर होते फक्त 8 धावांवर. न्यू बॅटर मैदानात जातोय बाळकृष्ण जाधव. खराब फलंदाजी म्हणावी लागेल सत्पुरुष तवडे संघाची. धावसंख्या होते फक्त आतापर्यंत 8 धावा. 58 धावांचं लक्ष्य. चार चेंडू समाप्त. तिसऱ्या षटकात अजून 2 चेंडू खेळ बाकी असेल. धावसंख्या होते फक्त 8 अशी. सुरेख गोलंदाजी म्हणावी लागेल. पहिल्या षटकात तब्बल 3 गडी गारद करतोय, आता मात्र 2 गडी गारद करतोय. सुरेख गोलंदाजी आदित्य बेहरे याची. आता मात्र न्यू बॅटर मैदानात बाळकृष्ण जाधव. पुन्हा एकदा 5 चेंडू घेऊन गोलंदाजी ट्रॅकवर असेल आदित्य बेहरे. समोर असेल जुना जाणता खेळाडू बाळकृष्ण जाधव. यावेळेस शॉर्टपिच बघा, चेंडू पायवर आढळतोय. 1 धाव. धावसंख्या होते 9 अशी. 5 चेंडू होते समाप्त. तिसऱ्या षटकातील धावसंख्या होते 9 अशी. सुरेख गोलंदाजी पाहायला मिळते आदित्यकडून. 5 गडी गारद करतोय. 5 विकेट घेतोय तो म्हणजेच. यावेळेस मोठ्या प्रमाणाचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक घेतोय, झेल पकडतोय, अजून एक गडी गारद, अजून एक झटका बसतोय. सत्पुरुष तवडे संघाला धावसंख्या स्थिर होते फक्त 8 धावा. 9 धावा. सुरेख गोलंदाजी पाहायला मिळते. यानंतर समर्थन करतील सुमित काळसेकर सर. पंचाचा इशारा कॉमेंट्री बॉक्समध्ये. बॅटिंग चॉईस पॉवर प्लेचं हे षटक असेल. 3 षटकाच्या समाप्तीनंतर सांघिक धावसंख्या 58 धावांचा पाठलाग करत असताना सत्पुरुष तवडे क्रिकेट संघ केविलवाणी परिस्थितीत बॅकफूटवरती 9 धावा या धावपलकावर. कौतुक करावं लागेल आदित्य बेहरे याचा 2 स्पेल फेकलेत आणि या 2 स्पेलमध्ये 6 विकेट, 5 धावा देऊन 6 विकेट मिळवल्यात. फलंदाजी थोडंसं जरूर निराश केलं, परंतु विकेट मिळवल्यात गोलंदाजीत. आणि 58 धावा रोखत असताना, सक्षम रक्षण करत असताना या धावसंख्येचा तुळस क्रिकेट संघ आतापर्यंत पाहायला मिळतोय. विजयासाठी अजूनही 49 धावांची आवश्यकता, परंतु 18 चेंडूमध्ये आपल्याला 49 धावा काढाव्या लागतील आणि त्यासाठी आक्रमण करावं लागेल. आतापर्यंत फलंदाजाचा विचार केला 6 फलंदाज डगआउटचे शिकार बनले, म्हणजेच काय तर अर्धा संघ हा डगआउटच्या दिशेने पाहायला मिळतोय. बॅटिंग चॉईस पॉवर प्लेचं षटक योगेश नेरुरकर आलाय गोलंदाजी मार्गावर. पहिला स्पेल असेल योगेश याचा या इनिंग दरम्यान आणि समोर स्ट्राइक एंडवरती पाहायला मिळतोय बाळकृष्ण. फ्रंट फुटचा वापर रस्त्याला फटका खेळण्याचा प्रयत्न, बॅटचा टॉप एज लागला, चेंडू निघालाय शॉट थर्डमॅनला. घोषांकित क्षेत्रात 1 धाव मिळेल या चेंडूवरती आणि या सिंगलने सांघिक धावसंख्या डबल फिगर 10 धावा या धावपलकावर. प्रेक्षकांची देखील मोठ्या संख्येने गर्दी
यूट्यूबवरती काही प्रेक्षक शुभेच्छा देखील या स्पर्धेला पाठवतात. त्यामध्ये मैत्री स्पोर्ट आडेले क्रिकेट संघाचे विस्फोटक फलंदाज गोविंद आडेलकर यांनी देखील शुभेच्छा पाठवल्या या स्पर्धेला. त्यांचं देखील हार्दिक स्वागत. समर्थ 11 तळवडे क्रिकेट संघाने देखील या स्पर्धेला शुभेच्छा पाठवल्या. त्यांचं देखील हार्दिक स्वागत. 10 धावा धावपलकावरती. फटका इनसाइड आउटचा मिस टायमिंग झालाय. स्लिप पॉइंटला चेंडू हवेत होत आहे परंतु क्षेत्ररक्षणापासून दूर. 1 धाव मिळेल या चेंडूवरती आणि या सिंगलने सांघिक धावसंख्येत फक्त बदल होईल. 11 धावा धावपलकावर. पाठलाग 58 धावांचा करायचा असेल तर आक्रमण करावं लागेल. अटॅक इज प्लेअर ऑफ बेस्ट डिफेन्स. आक्रमकता ही तुमचं बचावाचं साधन आणि त्याला सुरुवात करावं लागेल. आक्रमण करावं लागेल एका एंडने. चेंज ऑफ पेस डिलिव्हरी गती परिवर्तन केले. मिस टायमिंग फटका. बॅटचा पुन्हा एकदा टॉप पेज लागलाय परंतु चेंडू निघालाय बॅकवर्ड पॉइंटला. घोषांकित क्षेत्रात पंचांचा इशारा येतो 1 धाव्या चेंडूवरती आणि या सिंगलने सांघिक धावसंख्या 12 धाव्या धावपलकावर. प्रयत्न करावे लागतील कारण सफलता देखील तेव्हाच मिळेल ज्यावेळी तुम्ही प्रयत्नांची पराकाष्ठा मैदानात कराल. मेहनत करने वाले विकास करते हैं, सफल वही होते हैं जो प्रयास करते हैं. प्रयत्न तुम्हाला करावा लागेल मैदानात अखेरच्या चेंडूपर्यंत. शॉर्ट चेंडू कट करण्याचा प्रयत्न. विकेट किपर बीट झाला. आउटसाइड ऑफ स्टंप चेंडू खूपच बाहेर देखील निघालाय परंतु पंचांचा इशारा बाईटच्या स्वरूपात 1 धाव एक्स्ट्रामध्ये ॲड होईल आणि अतिरिक्त धावाने सांघिक धावसंख्या देखील 13 धावा या धावपलकावर. थोडासा संत गतीने चाललेले धावपलक सत्पुरुष तळवडे क्रिकेट संघाचं सुरुवातीचे मिळालेले धक्के आणि त्याच धक्क्यामुळे हा संघ अजूनही बॅकफूटवरती 58 धावांचा पाठलाग करत असताना या सामन्यादरम्यान. चेंज ऑफ पेस गती परिवर्तन. लेग ब्रेक चेंडू फेकण्याचा प्रयत्न परंतु यावेळी चेंडू डाऊन लेग स्टंप डाव्या स्टेच्या खूपच बाहेर पडलाय. पंचांचा इशारा दोन्ही हात समांतर होत असताना स्वेरचा आलाय कॉमेंट्री बॉक्समध्ये. म्हणजेच काय तर अतिरिक्त धाव्याने सुद्धा सांघिक धावसंख्येत बदल होईल धावपलकावरती. 14 धावा 6 गड्यांच्या मोबदल्यात. शॉर्ट चेंडू खांद्याचा चांगला वापर करत असताना अतिरिक्त उंची प्राप्त करणारा हा चेंडू बॅटरला बीट करून निघाला सर विकेट किपरकडे. निर्धाव चेंडू या धावपलकावरती सांघिक धावसंख्येला आणखी एक चेंडू रोख लावेल. धावपलकावरती 14 धावा 6 गड्यांच्या मोबदल्यात. कमालीचं षटक या बॅटिंगच्या स्पॉटच्या षटकादरम्यान योगेशाचं. याही वेळी तोच प्रयत्न आहे. क्रॉस बॅटने फटका खेळण्याचा प्रयत्न. अंतिम क्षणी चेंडू निर्धाव निघतोय बॅटरला आणि या निर्धाव चेंडूने सांघिक धावसंख्या 4 षटकांच्या समाप्तीनंतर 14 धावा या धावपलकावरती 6 गड्यांच्या मोबदल्यात. येणारे 12 चेंडू 2 षटकांचा खेळ मैदानात बाकी राहिला. विचार केला 58 धावांचा. अजूनही विजयासाठी 44 धावांची आवश्यकता. 2 षटकादरम्यान प्रतिषटक 22च्या सरासरी धावा काढाव्या लागतील. रिक्वायर्ड रन रेट देखील तेवढंच पाहायला मिळते प्रतिषटक 22 धावांचं. कौतुक करावं लागेल गोलंदाज आदित्य भैरे याचं 6 विकेट मिळवल्यात. फक्त 5 धावा खर्च केल्या 2 स्पेलमध्ये. त्यानंतर योगेशने देखील बॅटिंगचे स्पॉटचं हे षटक अगदी भेदक मारा केलाय. कालच्या दिवसामध्ये रायझिंग स्टार कलाक्रीडा मंडळ वेतोऱ्याच्या स्पर्धेत देखील हा युवा संघ तुळस क्रिकेट संघ जेतेपद पटकावलं. बलाढ्य संघ नेरूळ क्रिकेट संघाला अंतिम सामन्यात पराभूत करत असताना आणखी एक युवा गोलंदाज सध्याच्या घडीला उभारता हा सितारा तुळस नगरीमधील आदित्य नाईक गोलंदाज मार्गवरती 5वं षटक घेऊन संघातर्फे. लोअर फुल टॉस चेंडू फटका ऑन साईडला खेळल्या. शॉर्ट मिड विकेटला चांगले क्षेत्ररक्षण. रुपेश भैरे स्क्रीनवरती. पहिल्याच प्रयत्न चेंडू अडवत असताना फक्त 1 धाव निघेल या चेंडूवरती. बाळकृष्णाच्या बाळ मुद्राने एकेरी धावाने सांघिक धावसंख्या 15 धावा या धावपलकावर. रुपेशने देखील पहिल्या इनिंग दरम्यान बहारदार फटकेबाजी केली. 25 धावा काढल्यात. 58 या धावसंख्येच्या लक्षात त्याची देखील महत्त्वपूर्ण ती खेळी. तुळस क्रिकेट संघाचा अनुभवी खेळाडू, संघाचा दिशादर्शक. खराब चेंडू डाऊन लेग स्टंप. पुन्हा एकदा डाव्या स्टेच्या बाहेर चेंडू पडलाय. वेगात गतीने चेंडू फेकण्याचा प्रयत्न आदित्य नाईक याचा परंतु शरीरावरती बिघडलेलं नियंत्रण आणि त्याचमुळे हा अतिरिक्त धावा खर्च करणारा चेंडू सांघिक धावसंख्येत बदल घडवून आणतोय. धावपलकावरती 16 धावा 6 गड्यांच्या मोबदल्यात. बोनस स्वरूपाच्या धावा बहाल होताना पाहायला मिळतात तळवडे क्रिकेट संघासाठी. या 58 धावांचा पाठलाग करत असताना पायावरती चेंडू फेकला. दिशा दिली चेंडूला. बॅकवर्ड स्क्वेअरला चेंडू निघाला वेगात गतीने. पहिली धाव वेगात गतीने पूर्ण झाले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न सफल झालाय. थोडंसं खराब क्षेत्ररक्षण आणि त्याचाच कच्चा दुवा हिरावत असताना तिहेरी धावेची लहर ही मैदानात दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून. रनिंग बिटवीन द विकेटमध्ये चांगली कामगिरी. दोन्ही फलंदाजाकडून 3 धावा पूर्ण केल्या त्या चेंडूवरती आणि या 3 धावेने सांघिक धावसंख्या 19 धावा या धावपलकावर. प्रत्येक धावी लाख मोलाची कारण ती धाव तुम्हाला विजयापर्यंत नेऊ शकते. 58 धावांचा पाठलाग. त्यासाठी तुम्हाला आक्रमण करावं लागेल. अटॅकिंग क्रिकेट खेळावं लागेल. शॉर्ट चेंडू पूल करण्याचा प्रयत्न परंतु पुढे सरकून पूल करण्याचा प्रयत्न परंतु या प्रयत्नात देखील अपयशच मिळेल. बाळकृष्ण या बॅटरला निर्धाव चेंडू या धावपलकावरती. सांघिक धावसंख्या 19 धावा.
मान्यवर कक्षात मान्यवरांची देखील उपस्थिती आहे, त्यांचं देखील सहर्ष स्वागत आपण पाहतोय अनुभवतोय. श्री सिद्धेश्वर मित्रमंडळ तवडे ग्रामस्थ आयोजित एक गाव एक संघ या संकल्पनेतून ही साकार डीप लॉंग ऑन वरून क्षेत्ररक्षक लॉंग ऑफ पर्यंत अंतर कापत असताना डीप लॉंग ऑन वरून क्षेत्ररक्षक लॉंग ऑफ पर्यंत अंतर कापत असताना कमालीचं झेल योगेश नेरुरकर याच्या माध्यमातून स्क्रीनवरती कमालीचं झेल पाहायला मिळालं. योगेश नेरुरकर या क्षेत्ररक्षकाकडून लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक होत आहे, परंतु लॉंग ऑफला वाडिश लॉंग ऑफला कमालीचं हे झेल विकेट. 7वा धक्का बसतोय सत्पुरुष तळवडे क्रिकेट संघाला. बाळकृष्ण माघारी परतेला बनेल डगआउटचा शिकार. सांघिक धाव संख्या 23 धावा 7 गड्यांच्या मोबदल्यात. पाच षटकांचा खेळ समाप्त झालाय. 7 गडी बाद 23 धावा धावफलकावरती. अंतिम षटक सिद्धेश गोलंदाज मार्गवर. पहिला चेंडू मोठा फटका ऑन साइडला मिड विकेटला खेळ डीप मध्ये क्षेत्ररक्षक त्यांना झेलचा प्रयत्न असेल, परंतु चेंडू सीमारेषा करेल उल्लंघन जाईल सरळ सीमारेषा पलीकडे. निघतोय ब्रँडेड क्रॅकिंगचा षटकार बॅटरच्या बॅटमधून. अंतिम षटकादरम्यान आणि या 6 धावेने सांघिक धाव संख्या 29 धावा धावफलकावर. अजूनही विजयासाठी 29 धावांची आवश्यकता 5 चेंडूवरती. म्हणजेच काय तर प्रत्येक चेंडूवरती षटकार खिचावा लागेल सिद्धेश जाधव या बॅटरला. याही वेळी शॉर्ट चेंडू पुलचा फटका समोर खेळ्या वाईडिश लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक डीप मध्ये तैनात विकेट मिळेल या चेंडूवरती. सिद्धेश परब या गोलंदाजाला. 8वा धक्का बसतोय सत्पुरुष तळवडे क्रिकेट संघाला. सांघिक धाव संख्या 29 धावा या धावफलकावर. पाठलाग 58 धावांचा या सामन्यादरम्यान सत्पुरुष तळवडे क्रिकेट संघासाठी. एकोणतीस धावा धावफलकावर 8 गड्यांच्या मोबदल्यात सिद्धेश जाधव हा बॅटर माघारी परतलाय. छोट्या चढीचा परंतु अगदी आक्रमक फटका या मागील चेंडूवरती खेचला, परंतु त्यानंतर विकेट मिळवली अनुभवी गोलंदाज सिद्धेश परब याने. दाजी नाईक यांचे वडील देखील या स्पर्धेदरम्यान उपस्थित आहेत, त्यांचं देखील सहर्ष स्वागत. विनंती असेल आपण देखील मान्यवर कक्ष स्थानापन्न व्हा, या स्पर्धेचा आनंद घ्या. आज मान्यवरांची देखील मोठ्या प्रमाणात उपस्थिती, लक्षवेधी उपस्थिती या स्पर्धेला, त्यांचं सर्वांचं हार्दिक स्वागत. निर्धाव चेंडू या धावफलकावरती नवीन फलंदाज स्ट्राइकिंग एंडला. निर्धाव चेंडूने सांघिक धावसंख्या देखील 29 धावा या धावफलकावर. समीकरण जर पाहिलं तर 3 चेंडू 29 धावांची आवश्यकता अनपेक्षित असं हे लक्ष्य बनले. कठीण थोडंसं सत्पुरुष तळवडे क्रिकेट संघासाठी 58 धावांचा पाठलाग करायचा होता. विनंती करतोय दाजी नाईक यांच्या वडिलांना आपण आमच्या मुख्य व्यासपीठावरती यायचंय. विनंती करतोय सुभाष परब यांना दाजी नाईक यांच्या वडिलांचं गुलाब पुष्प देऊन स्वागत करायचं आहे. सिंधुदुर्ग टेनिस क्रिकेटचा बाहुबली दाजी नाईक हा देखील या स्पर्धेत खेळताना पाहायला मिळेल, परंतु त्यांचे वडील आज या स्पर्धेचा आनंद घेत आहेत, त्यांचं सहर्ष स्वागत या स्पर्धेदरम्यान. त्याचबरोबर आगमन होते सन्माननीय महेश दळवी साहेब यांचं देखील, त्यांना देखील विनंती असेल आपण देखील आमच्या मुख्य व्यासपीठावरती या. वडावडा गावचे सुपूर्त सन्माननीय महेश दळवी यांना विनंती असेल आपण आमच्या मुख्य व्यासपीठावरती आपलं देखील सहर्ष स्वागत. सुभाष परब यांना विनंती करतोय आपलं शुभ हस्त त्यांचं देखील आपण गुलाब पुष्प देऊन स्वागत करायचं आहे या स्पर्धेदरम्यान. आजचा पहिला दिवस या स्पर्धेचा तवडे गावाची मानाची, अभिमानाची आणि स्वाभिमानाची ही क्रिकेट स्पर्धा. प्रत्येक मान्यवरांचं सहर्ष स्वागत या स्पर्धेदरम्यान. प्रत्येक मान्यवरांचा सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावरती या स्पर्धेच्या माध्यमातून. सिद्धेश्वर मित्रमंडळ तवडे ग्रामस्थ यांच्या माध्यमातून विकेट मिळाली. सांघिक धावसंख्या देखील स्थिरवण्यात आली धावफलकावरती. 29 धावा 9 गड्यांच्या मोबदल्यात. 30 धावा या धावफलकावरती 9 गड्यांच्या मोबदल्यात. न्यू बॅटर दाखल झाला स्ट्राइकिंग एंडला. अंतिम चेंडू विजयाच्या उंबरट्यावरती पहिला विजय प्राप्त करण्यासाठी तुळस क्रिकेट संघ पाहायला मिळतो आणि दुसऱ्या बाजूने
पराभवाच्या छायेत पाहायला मिळतोय सत्पुरुष तळवडे क्रिकेट संघ. 58 धावांचा पाठलाग, खेळपट्टीचा विचार केला फलंदाजासाठी नंदनवन ठरणारे, राईट हँडर बॅटरसाठी ॲडव्हान्टेज ठरणारा हवेचा धोका देखील या मैदानावरती. शॉर्ट चेंडू हलक्यात दिशा दिली चेंडूला, बॅकवर्ड पॉइंटला चेंडू निघेल. अंतिम चेंडू देखील निर्धाव निघत असताना या पहिल्या सामन्यादरम्यान तुळस क्रिकेट संघ विजयी ठरतोय. 58 धावा रोखत असताना कमालीची गोलंदाजी. सुरुवातीला आदित्य भैरे 2 षटकादरम्यान 5 धावा खर्च करत असताना 6 विकेट मिळवले. त्यानंतर योगेश नेरुरकर, आदित्य नाईक, आदित्य भैरे आणि त्याचबरोबर शेवटच्या षटकादरम्यान सिद्धेश परब या सर्व गोलंदाजांच्या कमालीच्या षटकादरम्यान प्रतिस्पर्धी सत्पुरुष तळवडे क्रिकेट संघाला रोखण्यात आले. 58 धावांचा पाठलाग करत असताना आणि पहिल्या सामन्यात विजय प्राप्त करतो तुळस क्रिकेट संघ. विजय क्रिकेट संघाचं हार्दिक अभिनंदन. पराभूत क्रिकेट संघ आपण देखील निराश होऊ नका, आपल्यासाठी देखील आणखी एक संधी असेल, कारण ही लीग टेबलची क्रिकेट स्पर्धा. त्यामुळे पराभूत क्रिकेट संघाला देखील पुढील सामन्यासाठी खूप खूप शुभेच्छा. यानंतर लगेचच सामना होतोय निरवडे विपक्ष तुळस या 2 संघादरम्यान. दोन्ही संघ करण्याचा टॉससाठी, परंतु आपण तोपर्यंत वळूया या सामन्यातील मॅन ऑफ द मॅचचा मानकरी कोण असेल.